छत्रपती संभाजीनगरमध्ये मुलाला वाचवायला गेलेल्या आई वडिलांचा सुद्धा दरीत पडून मृत्यू झाला। याचे व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झालेले तुम्ही बघितले असतीलच। एका अल्लड मुलाच्या मोबाईलच्या अट्टहासामुळे घडलेली ही घटना वाटते खरी, पण जेव्हा या घटनेच्या पाठीमागे आपण बघतो तेव्हा ही घटना फक्त मोबाईलचा हट्ट इतक्यापुरतीच मर्यादित नाहीये, तर ही घटना कुठे ना कुठे पती पत्नीच्या नात्यामधला विसंवाद, आई बापामधील भांडणाचा, मुलाच्या मनावर होणारा गंभीर परिणाम या सगळ्या गोष्टींना प्रतिबिंबित करते। जेव्हा ही घटना घडली तेव्हा त्या मुलाची आई गळ्यातलं मंगळसूत्र अक्षरशः फेकून देत होती। ती म्हणत होती मुलाला, तुला वडिलांपासून अडचण येणार असेल तर हरकत नाही, आपण स्वतंत्र राहू। पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता। कुणाल सोबत शेवटच्या त्या 15 मिनिटांमध्ये नेमकं काय घडलं, नक्की त्याच्या या आत्महत्येमागे काय कारण असू शकतात, संपूर्ण गोष्ट जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओमध्ये। नमस्कार, मी शुभम गोरे आणि तुम्ही पाहताय कट टू कट। 21 ऑगस्ट 2026, वेळ होती सकाळी 10 वाजताची। छत्रपती संभाजीनगरमधील तिसगाव शिवारातील खवड्या डोंगर, जो अनेक वर्षांपासून सुसाईड पॉइंट म्हणून ओळखला जातो, तिथे 19 वर्षांचा कुणाल चांदगुडे अत्यंत रागामध्ये आणि नैराश्याच्या भरात कड्यावरती जाऊन उभा राहिला। मुलगा डोंगरावर गेल्याचं समजताच त्याच्या आई वडिलांनी सुद्धा डोंगराच्या दिशेने धाव घेतली। घटनेची माहिती मिळताच MIDC वाळूज पोलीस, तोफखाना पोलीस, अग्निशमन दल आणि स्थानिक नागरिक हे घटनास्थळी दाखल झाले। अग्निशमन दलाच्या जवानांनी गांभीर्य ओळखून डोंगराच्या पायथ्याशी सुरक्षेसाठी लाईफ सेव्हिंग जाळी लावण्याचा प्रयत्न केला, परंतु कुणाला खाली जाळी लावली जात आहे हे दिसलं, त्यामुळे तो सारखा जागा बदलत होता। जाळी नक्की कुठे लावायची या विचारामध्ये अग्निशामकवाले होते। डोंगरावर उपस्थित असलेल्या सर्वांनीच त्याची मनधरणी करायला सुरुवात केली। तिथले माजी सरपंच संजय जाधव, पोलीस कर्मचारी सुरेश भिसे, मंगेश जाधव आणि ग्रामस्थ त्याला समजावत होते। सरपंचांनी त्याला आग्रहाने सांगितलं की अरे बाळा, खाली ये, मोबाईलचा काय प्रश्न आहे, तुला iPhone 15 Pro हवाय ना, मी सरपंच आहे गावचा, माझ्याकडे मोबाईल आहे, मी तुला iPhone 15 Pro घेऊन देतो, पण तू खाली ये। पण कुणालने हताशपणे गुडघ्यावर वाकून उत्तर दिलं, आता काहीच सोल्युशन नाहीये, माझ्या लाईफचं एकच सोल्युशन आहे, ते म्हणजे जाणं। त्यावर त्याची आई रडवेला आवाजामध्ये म्हणाली, दुसरं सोल्युशन नाही असं तुला का वाटतं? जीवन संपवणं हा कसला उपाय? पण तो काही खाली आला नाही, तो त्याच्या हट्टाला पेटला होता। त्याला जीवनच नकोसं झालं होतं। सुरुवातीला वडील मुरलीधर आणि हे डोंगराच्या खाली उभे होते, कुणाला हाक मारत होते आणि आई संगीता डोंगराच्या वर उभं राहून मुलाची समजूत काढत होती। सकाळी 10च्या सुमारास उभा राहिलेला कुणालला सगळे दुपारी 12:45 पर्यंत समजावतच होते, पण तो काही ऐकला नाही। शेवटच्या 15 ते 20 मिनिटांमध्ये परिस्थिती अतिशय नाजूक बनली। आई जीवाच्या आकांताने मुलाला विनवणी करत होती, तर कुणालने रागाच्या भरात स्वतःचा मोबाईल, हातातील घड्याळ आणि गळ्यातील चांदीची साखळी सगळं काढून दरीत फेकून दिलं। त्याच्या मनात आपल्या वडिलांबद्दल प्रचंड राग आणि गैरसमज निर्माण झाला होता। तो सतत सांगत होता की माझं कोणीच ऐकत नाही, मला जगण्यामध्ये रसच उरलेला नाहीये। नंतर काही सूत्रांकडून अशी माहिती सुद्धा मिळाली की त्याचा आणि त्याच्या वडिलांचं पटत नव्हतं, त्या दोघांमध्ये सारखे खटके उडायचे, त्यामुळे कदाचित त्याच कारणामुळे आपला मुलगा जीवन संपवतोय या विचाराने आई संगीता यांनी आपल्या गळ्यातील मंगळसूत्र काढून फेकून दिलं। त्या व्याकुळ होऊन ओरडल्या, लला, तुझ्या बापाशी वाद आहे ना? हे बघ, मी आता मंगळसूत्र काढून फेकलंय, मी तुझ्या वडिलांना सोडून देते, तुझ्यासोबत राहते, आपण दोघं वेगळं राहूया, पण बाळा तू असा टोकाचा निर्णय घेऊ नकोस, खाली ये। ही सगळी विनवणी चालत असतानाच खाली उभे असलेले वडील मुरलीधर हे कुणालचं लक्ष आईकडे असताना हळूहळू वर आले। त्यांना असं वाटलं की मुलाला बोलण्यामध्ये गुंतवून आपण पकडून मागे ओढता येईल। वडील हळूच मागे पोहोचले। त्यांनी मुलाला लल्या म्हणत दोन्ही हातांनी घट्ट पकडण्याचा आणि मागे खेचण्याचा प्रयत्न केला, मात्र दुर्दैवानं ज्या कड्यावरती कुणाल उभा होता तो डोंगर अत्यंत निसरडा आणि तीव्र उताराचा होता। अचानक झालेल्या या झटापटीत आणि वजनाच्या संतुलनामुळे वडिलांचा तोल गेला। कुणालने आधीच शरीर खाली झोपून दिलं होतं, त्याला वाचवण्याच्या प्रयत्नामध्ये वडिलांचाही तोल गेला आणि दोघेही एकमेकांना पकडलेल्या अवस्थेमध्ये खोल दरीत थेट दगडांवर जाऊन आदळले। आपल्या डोळ्यांसमोर अवघ्या एका सेकंदामध्ये पती आणि पोटचा गोळा दरीत कोसळताना पाहून आई संगीता यांची शुद्ध हरपली। क्षणाचाही विचार न करता पती आणि मुलाच्या मागून त्यांनी त्याच कड्यावरून दरीत झेप घेतली। 3 तासांपासून चाललेला हा थरार एका क्षणामध्ये तिघांच्या करुण अंतानं शांत झाला। तिथं असलेले पोलीस, जवान आणि ग्रामस्थ हे सगळं बघून स्तब्ध झाले। बचाव पथकाने तात्काळ दरीत उतरून तिघांना बाहेर काढलं आणि घाटी रुग्णालयात नेलं, पण खाली जाळी नसल्यामुळे ते मोठ्या कठीण दगडावर आदळले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला होता। मिळालेल्या माहितीनुसार चांदगुडे कुटुंब हे मूळचे जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील धनगर पिंपळवाडी येथील रहिवासी आहेत। गेल्या 18 वर्षांपासून ते छत्रपती संभाजीनगरमधील झालटा फाटा परिसरातील अक्षयवन सोसायटी समोर राहत होते। वडील मुरलीधर चांदगुडे हे ट्रान्सपोर्ट कंपनीमध्ये ड्रायव्हर म्हणून काम करायचे। कामाच्या स्वरूपामुळे त्यांना अनेक दिवस घराबाहेर राहावं लागायचं। कुणाल हा मात्र अत्यंत हुशार मुलगा होता। त्याला 10वीच्या परीक्षेमध्ये 92% मार्क मिळाले होते। नुकताच त्याने 11वी सायन्सला प्रवेश सुद्धा घेतला होता आणि तो नीट परीक्षेची तयारी करत डॉक्टर होण्याचं स्वप्न बघत होता। पण गेल्या काही दिवसांपासून घरात सतत खटके उडत होते।
वडिलांच्या तुटपुंजा कमाईवरती चालणारा संसार, ट्रान्सपोर्टच्या कामामुळे वडिलांचं घराबाहेर राहणं आणि घरी आल्यावरती होणारे वाद, यातूनच रागाच्या भरात कुणालने थेट डोंगर घातला असं सध्या तरी समोर येत आहे. सोशल मीडियावरती बऱ्याच बातम्या फिरतायत की आयफोन आणि त्याच्या EMI मुळे त्यांनी हे पाऊल उचललंय. हे कारण कदाचित असूही शकेल, पण मला या कारणापेक्षा त्यांच्या आई वडिलांमध्ये होणारी भांडणं हे मुख्य कारण वाटतं. त्यांच्या कुटुंबामधील मोठ्या मुलाचं ऑलरेडी 6 वर्षांपूर्वीच निधन झालं होतं. तो दुखवटा सुद्धा त्यांच्या सोबत होताच आणि आता आई वडिलांचे उठणारे खटके यामुळे कुणालला नैराश्य आलं असावं आणि त्याने हे सगळं संपवण्याचा निर्णय घेतला. आईचं "मी मंगळसूत्र काढते, आपण दोघं वेगळेच राहू" हे वाक्य सिद्ध करतं की कुणालच्या मनात कौटुंबिक कलहामुळे नैराश्य आलं होतं आणि त्याने स्वतःला संपवण्याचा निर्णय घेतला. पण जर खरंच विचार केला तर आत्महत्या हा काही कधीच कोणत्याही समस्येवरचा उपाय असला नाही पाहिजे, कारण तो एक टोकाचा निर्णय संपूर्ण कुटुंबाला संपवून टाकतो. समस्या सगळ्यांनाच आहेत, पण प्रत्येक समस्येचा काहीतरी मार्ग असतोच आणि जर मार्ग मिळत नसेल तर कोणाची तरी मदत घेऊन तो मार्ग शोधला पाहिजे. एका क्षणाचा राग, अपुरी पडलेली सहनशीलता आणि कौटुंबिक संवादाचा अभाव, या तिन्ही गोष्टींनी एका चितेवरती आई, बाप आणि मुलाचा संसार खाक केला. हट्टाला पेटलेल्या मुलाला वाचवण्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घालणारे आई वडील आणि पती मुलाच्या विरहामध्ये दरीत उडी मारणारी आई, या घटनेनं संपूर्ण महाराष्ट्राचं काळीज पिळवटून टाकले. तुमच्याही आजूबाजूला किंवा घरामध्ये असा कोणताही तरुण मुलगा किंवा मुलगी मानसिक तणावात दिसली तर त्याच्याशी संवाद साधा. त्यांना एकटं पाडू नका, कारण गेलेला जीव आणि उद्ध्वस्त झालेला संसार हा पुन्हा कधीही उभा राहत नाही. आज कुणालच्या त्या एका चुकीमुळं संपूर्ण कुटुंब संपलंय. कुणालने उचललेल्या या पावलाबद्दल तुम्हाला काय वाटतं? कमेंट्समध्ये आम्हाला नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी कट टू कट या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.